सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून एका दगडात 3 पक्षी मारले. ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही म्हणून आपल्या पुत्राचा कल्याण मतदारसंघ जाहीर करायचा नाही, अशी खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळली होती. त्यामुळे न सुटणारा तिढा कल्याणचा उमेदवार जाहीर करून फडणवीस यांनी शनिवारी संपविला. आता ठाणे मतदारसंघ राखण्याची कसरत शिंदे यांना करावी लागेल. कल्याण पूर्वेतील भाजपचे जे पदाधिकारी शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचे श्रेय देत होते, त्यांना फटकारले. सध्या शिंदे सेनेत अस्वस्थ असलेले आमदार पदाधिकारी यांना राज्यातील सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला. भाजपवर दबाव वाढविण्याकरिता शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली नाही. ठाणे सुटत नाही तोपर्यंत कल्याण जाहीर न करता भाजपवर दबाव वाढवायचा हीच त्यांची खेळी होती. यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, असा शिंदे यांचा कयास होता. फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असे जाहीर करून ठाणे मतदारसंघावरील भाजपचा दावा प्रबळ केला. कल्याण पूर्वेत भाजप व शिंदे सेनेत प्रचंड संघर्ष सुरू होता. याच संघर्षातून गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे तेथे भाजप शिंदे सेनेतून विस्तव जात नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावलेल्या झूम मीटिंगवर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी सायंकाळी बैठक घेऊन शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला व भाजपने कल्याण लोकसभा लढवावी असा आग्रह धरला. फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून स्वपक्षाच्या कल्याण पूर्वेतील नाराजांना थेट संदेश दिला. बंदोबस्त करा. कल्याण महायुतीचे वातावरण बिघडवणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा. आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे. त्यांचे समर्थक असा कांगावा करून युतीमध्ये गोळ घालतील व त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशारा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला.